तर आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवरती टीकास्त्र डागलले। लातूरमधील भव्य रॅलीनंतर जरांगेंनी गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय। गिरीश महाजन यांना जामनेरमधूनच पाडू असा इशाराच थेट जरांगेंनी दिलाय, तर छगन भुजबळांवरही जरांगेंनी घणाघाती टीका केली आहे। दुसरीकडे बीडचे पालकमंत्री हे सगळ्यात जास्त जातीयवादी असल्याचा हल्लाबोल देखील यावेळेस जरांगे पाटलांनी केला। आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलं त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। गिरीश महाजन साहेब, तुम्ही किती डाव टाका, मी सुद्धा आरक्षणातला त्याच्यातला बाप आहे, मराठ्याचा जातवान क्षत्रिय मराठा। तुम्हाला 3-4 बाऱ्या काय मंत्रीपद मिळालं तर तुम्ही उड्या काय हाणायला लागली? तुमच्या डोक्यात हवा घुसली, मस्ती घुसली त्या मंत्रीपदाची, पण तुम्हाला एक ध्यानात नाही। जामनेर मध्ये 1,36,000 कुणबी मराठ्यांचं मतदान आहे, ते शेवटी मराठे। तुमच्या सुद्धा धुऱ्यावर करू शकतो आम्ही। माया मराठ्यांचं वाटोळं करायला जे जाईल त्याचा कार्यक्रम मी 100% लावणार म्हणजे लावणार। काय नाही येते छगन भुजबळ, तू का म्हशीला पेलेला आहे का काय? अरे तो आकलीची का भेट झालती का नव्हती? कट्टा दुकानात बंद होता अक्कल वाटतानी। आईचं बदल डोक्याच यार, ते काय करावं ह्याची तर अक्कल पाहिजे राव। फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावर बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली। तरीही सांगतो, बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणार। हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या शोभत नाही। आम्ही नाही जातीवाद केला। 5-5 पिढ्या तुम्हाला मोठं करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं। तर मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी धाराशिव शहरामध्ये येणार आहेत। या शांतता रॅलीची तयारी आता पूर्ण झाली आहे। या रॅलीत जवळपास 3 लाख मराठा बांधव सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातून या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे संबोधित करतील। दरम्यान या रॅलीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता धाराशिव शहर, सोलापूर, तुळजापूर तसंच लातूर रस्त्यावर वाहतूक मार्गामध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी धाराशिवमधील व धाराशिव जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव 3 ते 3.5 लाखाचा अंदाज आहे आमचा की या ठिकाणी जमा होतील। आणि या रॅलीमध्ये 2000 स्वयंसेवकाचं काम करत आहेत, 1000 महिला आहेत सेपरेट त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर पूर्ण शहरामधून चौकामध्ये महामानवाच्या चौकामध्ये दादांच्या हस्ते त्या समाज बांधवाचा सत्कार होणार आहे। तिथून शांतता रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन तिची इथं मग या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे दादा।